उन्हाच्या दाहकतेपासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत ऊसाचा रस असेल, सोबतच आपण या ठिकाणी बघू शकताय पाइनएपल आहे, याचा ज्यूस आहे, सोबतच मोसंबी आणि यासारख्या विविध जे थंड पेय आहेत या थंड पेयाचा सहारा या ठिकाणी घेताना आपल्याला बघायला मिळतात। आठवडी बाजाराचा दिवस आहे आणि या बाजूला माझ्या जो आहे बाजार आहे, या बाजूला मी दाखवू इच्छितो। या बाजूला आपण बघू शकता हा बाजार आहे। या बाजारात उन्हाचा जो पारा आहे तो 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलेला आहे आणि त्यामुळे जे आहे गर्दी जी आहे ही नगण्य या ठिकाणी बघायला मिळते आहे। नाहीतर आठवडी बाजार असल्यामुळं शहराच्या आजूबाजूला किंवा परिसरात येणारे जे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत हे मोठ्या प्रमाणात जे आहेत या बुलढाणा शहरातील बाजारपेठेत येऊन बाजार घेऊन जात असतात। हा आठवडी बाजार असल्यामुळं आठवड्याचा बाजार जे आहेत ते लोक या ठिकाणी करतात, परंतु उन्हाचा जो पारा आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळं पारा वाढल्यामुळं काय की नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडायला या वेळेला येत नाही आहेत आणि त्यामुळं जे आहे जे छोटे मोठे व्यापारी जे आहेत ते देखील दिवसाला 12 वाजेपासून तर जवळपास 3 वाजेपर्यंत त्यांच्या दुकानात जो आहे ग्राहक येण्यासाठी जे ग्राहक येत असतात त्याच्यातही मंदी या ठिकाणी बघायला मिळालेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे त्यांच्या व्यवसायावर देखील झालेला या ठिकाणी बघायला मिळतो। सोबतच संध्याकाळच्या वेळेला नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मोठी गर्दी करतात, कारण उन्हाचा पारा कमी होतो आणि नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडतात आणि या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मोठमोठे छोटे जे दुकानं आहेत, ऊसाचा रस असेल, पाइनएपलचा रस आहे, मोसंबी रस आहे आणि आईस्क्रीम असतील, कुल्फी असतील यासारख्या थंड पेयाचा सहारा जे आहेत ते नागरिक या ठिकाणी घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि हा उकाडा जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत हा पारा जो आहे हा असाच वाढत जाणार असल्याची शक्यता वर्तवलेली आहे।